मी भारतासाठी निघालोय, माझे भविष्य. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक दिपके अमेरिकेतून भारतासाठी रवाना. सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाले आहेत. दिल्ली शनिवारी 6 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ते भारतात येत आहेत. भारतासाठी निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. मी भारतासाठी निघालो आहे, मी माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम, असंही त्यांनी म्हटलं आहे. अभिजित दिपके शनिवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होते. विमानतळावर उतरल्यानंतर ते थेट पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाणार असून जंतर मंतर येथे आंदोलनासाठी अधिकृत परवानगीची मागणी करणार आहेत, कारण या आंदोलनासाठी अद्याप दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. नीट पेपर लीक प्रकरण आणि CBSE परीक्षा निकालांमधील गडबडीच्या विरोधात हे आंदोलन केलं जात असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी या पक्षाची आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी.